या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, शिवानीने सावलीचं मंगळसूत्र पकडलेलं असतं आणि पारू म्हणत असते, ओ मॅडम, जगातील कुठलीही स्त्री या गोष्टींचा सौदा करूच शकत नाही आणि कधी करणारही नाही. माकडनं आपल्या नवऱ्याचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीला मानतो आम्ही. त्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवा, सावली आणि सारंग सर कधीच वेगळे होऊ शकत नाही. आणि काय हो, तुम्हाला हे असं बोलायला लाज नाही वाटत? हो, सारंग सर आताशे संकटात आहेत ना, म्हणून सावली थोडीशी बिथरली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सावली एकटी नाही आहे, मी आहे तिच्याबरोबर. त्यामुळे पुन्हा अशा गोष्टींचा विचार सुद्धा करू नका. यावर शिवानी हसूनच म्हणते, सिरियसली? सारंगला जर जन्मठेप झाली ना, तर हे तू जे आता काही बोलली आहेस ना, त्याचा काय उपयोग होणार आहे ग? त्यानंतर शिवानी सावलीला म्हणते, सावली, शहाणी असशील तर जरा विचार कर. तू स्वतःच्या स्वार्थासाठी सारंगला शिक्षा देतेस. अगं, त्यापेक्षा सोड ना त्याला. पण मी त्याला जेलमधनं सोडवल्यावर तो माझा झाला पाहिजे. आणि जर तो माझा झाला नाही तर मी त्याला तुझाही होऊ देणार नाही, हे मात्र लक्षात ठेव. यावर सावली म्हणते, मुळात त्यांनी कोणता गुन्हाच केला नाही आहे आणि म्हणूनच त्यांना कोणतीही शिक्षा होणार नाही. पण तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, पैशाने, जबरदस्तीने आणि समोरच्याला हतबल करून कंपनी विकत घेता येऊ शकते, पण कोणाचं सौभाग्य नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, सारंग सर फक्त माझे आहेत आणि माझेच राहतील. यावर शिवानी सावलीला म्हणते, आय लाईक युअर कॉन्फिडन्स. बघू, असं म्हणून शिवानी तेथून निघून जाते. पारू चिडूनच म्हणते, असं वाटतं थोबाड फोडावं या मॅडमचं. सावली म्हणते, नाही पारू, एका बाजूने बघितलं तर तिच्या बोलण्याचा विचार केला पाहिजे. त्यावर पारू रागानेच म्हणते, काही डोकं फिरलंय का तुझं? अगं, काय बोलतेस तू सावली? सावली म्हणते, अगं, खरं तेच बोलते मी पारू. तर माझं सारंग सरांवर खरं प्रेम असेल तर त्यांच्या भल्यासाठी त्यांचा त्याग नाही का करू शकत मी? यावर पारू म्हणते, सावली, तेवढ्यातच तेथे आदित्य येतो. आदित्य म्हणतो, अजिबात नाही. आदित्य म्हणतो, सावली, तुला एवढा मोठा त्याग करायची अजिबात गरज नाहीये. सारंग बाहेर येणार, आपण त्याला बाहेर काढू. सावली म्हणते, कसं? सगळे पुरावे त्यांच्या विरोधात आहेत. आज त्यांना जामीन सुद्धा मिळू शकला नाही, आपण काय करणार आहोत? यावर आदित्य म्हणतो, ते मला नाही माहीत, परंतु प्लीज सावली, माझ्यावर विश्वास ठेव. विजय नेहमी सत्याचाच होतो. सावलीला मात्र खूप रडू येत असतं. त्यानंतर सावली तेथून निघून जाते. सावली गेल्यानंतर आदित्य पारूला म्हणतो, पारू, सारंगला जामीन मिळणं खूप गरजेचं होतं. सावली खूप दुखावली असणार आहे. पारू, तू काहीही झालं ना तरी तिच्या सोबतच राहा. यावर पारू म्हणते, तुम्ही नका काळजी करू, मी सावलीला एकटी नाही सोडणार. असं म्हणून पारू तेथून निघून जात असते. एवढ्यातच एक तेथे मुलगा येतो आणि पारूच्या हातामध्ये काहीतरी पेपर ठेवतो आणि तो धावतच तेथून निघून जातो. आदित्य सुद्धा त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागून जात असतो. पारू मात्र आदित्यला आवाज देत आदित्यच्या मागून जात असते. त्यानंतर पारू म्हणत असते, सर, त्याने काहीही केलेलं नाही आहे, हे बघा. असं म्हणून पारू आदित्यच्या हातामध्ये एक चिठ्ठी देते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, सारंगला सोडवायचं असेल तर माझ्याकडे एक पुरावा आहे. आज रात्री 8:30 वाजता शहराबाहेरच्या मंगलधाम चाळीच्या पाठीमागे या. दुसरीकडे तिलोत्तमा अहिल्याला म्हणत असते, मी इथे घरात आणि माझा सारंग तिथे पोलिसांच्या तावडीत. यावर अहिल्या म्हणते, तिलोत्तमा, खरं तर त्याची बेल आजच व्हायला हवी होती, पण मी तुला खात्रीने सांगते, उद्या सारंग घरात असणार आहे. तिलोत्तमा अहिल्याला म्हणते, अहिल्या, थँक्यू सो मच, तुझे उपकार कधीच विसरणार नाही मी. यावर अहिल्या म्हणते, तिलोत्तमा, अगं, तू मला मैत्रीण म्हणतेस ना, आणि मग उपकारांची भाषा काय करतेस? तिलोत्तमा म्हणते, कधी कधी परिस्थिती अशी येते ना की माणूस हतबल होतो ग, जशी मी झाले आत्ता. अहिल्या म्हणते, माहिती आहे मला, समजू शकते मी, पण अगं, मी खरंच काहीही केलेलं नाहीये. तिलोत्तमा म्हणते, खरंच काहीही केलं नाहीस तू? अगं, मी तुला लहानपणापासून ओळखते, तुझी सवय माहिती आहे मला. सगळ्यांसाठी सगळं काही करायचं आणि म्हणायचं मी काहीच केलं नाहीये. मला माहिती आहे ना, आदित्यने खूप प्रयत्न केले, पण शहरातला एकही वकील माझ्या सारंगची केस घ्यायला तयार नव्हता. पण अचानक कोर्टामध्ये एवढी मोठी वकील आली, कालिंदी धर्माधिकारी, त्या तयार झाल्या. एवढ्या सहजासहजी माझ्या सारंगच्या बाजूने उभं राहायला हे कोणी घडवून आणलं सांग मला? ॲडव्होकेट कालिंदी धर्माधिकारी यांना तू अपॉइंट केलंय ना माझ्या सारंगसाठी? खरं सांग. यावर अहिल्या म्हणते, तिलोत्तमा,
तिलोत्तमा म्हणते, हे कोणी घडवून आणलं? तूच ना? ॲडव्होकेट कालिंदी धर्माधिकारी यांना तू अपॉइंट केलंयस ना माझ्या सारंगसाठी? यावर अहिल्या म्हणते, तिलोत्तमा, सारंग मला माझ्या मुलासारखा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करणारच ना. तिलोत्तमा म्हणते, खरं सांगू अहिल्या, मैत्रीची व्याख्या ना तुझ्याकडून शिकावी ग लोकांनी. दुसरीकडे सावली आदित्यला म्हणत असते, स्वरा ही शिवानीच्या ऑफिसमध्ये काम करत होती, पाहिलंय मी. आदित्य म्हणतो, शिवानी म्हणजे ती पार्टीमध्ये तुझ्यासमोर आली होती तीच ना? तिचं आडनाव कारखानीच आहे का? यावर सावली हो असं म्हणते. आदित्य म्हणतो, मी ओळखतो तिला. आदित्य म्हणतो, नाही, मागे ती आमच्या कंपनीला टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न करत होती. तीच तर नसेल ना या सगळ्याच्या मागे? तिला तिची कंपनी एक्सपॅन्ड करायची होती. यावर सावली म्हणते, तुम्हाला सांगू, मला सुद्धा हा असा संशय आला होता आणि मी त्यांना विचारायला सुद्धा गेले होते. आदित्य म्हणतो, मग काय बोलली ती? सावली म्हणते, त्यांना यातलं काही सुद्धा माहीत नाही असं दाखवलं त्यांनी. आदित्य म्हणतो, नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय. ती स्वरा शिवानीच्या ऑफिसमध्ये काम करणं, स्वराच्या हातामध्येच तो डिफेक्टिव्ह बॉक्स लागणं, तिने ते सावली क्रीम वापरून व्हिडिओ बनवणं आणि सारंगला तिच्याकडे यायला भाग पाडणं आणि सारंग तिथे पोचायच्या आत तिचा खून होणं, हा सगळा घटनाक्रम कोणीतरी असा घडवून आणल्यासारखा वाटतोय. सावली म्हणते, अगदी बरोबर. हा चिठ्ठी देणारा मुलगा हा कोण असेल? आणि हा आपल्या प्रश्नांची उत्तरं सोडवणारा आहे की नवीन प्रश्न वाढवणारा आहे, काहीच कळत नाहीये. पारू म्हणते, एकदा त्याला भेटल्याशिवाय हे काही कळणार नाहीये. आदित्य म्हणतो, एक्झॅक्टली, आय थिंक सो. त्याला भेटल्यावर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील. त्यानंतर आदित्य आणि पारू त्या मुलाला भेटायला जात असतात. सावली म्हणते, मी पण येते तुमच्यासोबत. परंतु आदित्य आणि पारू सावलीला नको असं म्हणतात. पारू म्हणते, तू आमच्याबरोबर आली आणि तो मुलगा जर या कटात सामील असेल तर सारंग सरांची बायको त्याला भेटली, या कारणाने सारंग सर कोणत्याही अडचणीत नको यायला. त्यानंतर आदित्य सुद्धा म्हणतो, सावली तू प्लीज थांब इथे, आम्ही जाऊन बघतो काही ते. सावली म्हणते, परंतु मला का कुणास ठाऊक हा मुलगा या सर्व प्रकरणातील महत्त्वाचा दुवा आहे असं वाटतंय. त्यानंतर आदित्य आणि पारू त्या मुलाला भेटायला निघून जातात. आदित्य आणि पारू दोघेही बरोबर ॲड्रेसवर जातात. एवढ्यातच त्या मुलाचा फोन येतो आणि आदित्यला तो म्हणतो, तुम्ही बरोबर ॲड्रेसवर आलात, तुम्ही दोघेही एकदम पुढच्या गल्लीमध्ये या. तो मुलगा जसं सांगत असतो तसंच आदित्य आणि पारू तेथे जात असतात. परंतु त्या मुलाच्या मागे सुद्धा काही गुंड लागलेले असतात. या कारणाने तो मुलगा सुद्धा खूप घाबरलेला असतो. आदित्य त्या मुलाला फोन करतो. आदित्य म्हणत असतो, मी मागच्या गल्लीतही जाऊन आलो, आता या गल्लीतही आलो, परंतु तुम्ही मला कुठेही दिसत नाही आहेत. तुम्ही खरं सांगा, तुम्ही आम्हाला फसवताय का? यावर तो मुलगा म्हणतो, अहो सर, मी तुम्हाला फसवत नाही आहे हो, परंतु इथे माझ्या जीवाला सुद्धा धोका आहे. आदित्य म्हणतो, दादा, मी तुम्हाला खरं सांगतोय, मला सारंगला यातून बाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे. तो मुलगा म्हणतो, अहो सर, सारंग सरांची आणि तुमची मदत मला सुद्धा करायची आहे. अहो, पण इथे माझ्या मागे गुंडे लागले आहेत, माझ्या जीवाला धोका आहे हो सर. त्यानंतर आदित्य त्या मुलाला विचारत असतो, तुम्ही एक्झॅक्ट कुठे आहे ते मला सांगा प्लीज. तो मुलगा आपला ॲड्रेस सांगतो. आदित्य त्या मुलाला भेटायला जात असतो. आदित्य समोर बघतो तर तो मुलगा असतो. तो मुलगा सुद्धा आदित्यला बघतो आणि खूप खुश होतो. आदित्य त्या मुलाजवळ जात असतो. एवढ्यातच मागून एक गाडी येते आणि त्या मुलाला आतमध्ये घेते आणि निघून जाते. हे बघून आदित्य आणि पारूला खूप मोठं टेन्शन येतं. दुसरीकडे पारू, आदित्य आणि सावली तिघेही ॲडव्होकेट कालिंदी धर्माधिकारी यांना भेटायला आलेले असतात. कालिंदी आदित्यला म्हणते, तुम्ही त्या मुलाला भेटायच्या आधी मला का नाही सांगितलं? यावर पारू म्हणते, मॅडम, ते आम्हाला वाटलं की आम्ही त्या मुलाला भेटून त्याच्याकडून पुरावा घेऊ आणि मग तुमच्याकडे येऊ. कालिंदी म्हणते, तोच तर नाही आहे आपल्याकडे, पुरावाच नाही आहे सारंग निर्दोष आहे हे सांगणारा. उद्या कोर्टात मी काय सादर करू? त्यानंतर कालिंदी सावलीला म्हणते, सावली, तुला केसबद्दल काय माहिती आहे सांग बरं. स्वरा माहिती आहे तुला? सावली म्हणते, मी त्या स्वराला ओळखत नाही, परंतु मी त्या स्वराला शिवानी मॅडमच्या ऑफिसमध्ये एकदा पाहिलं होतं. त्यानंतर आदित्य म्हणतो, आणि मी जेव्हा त्या घरात गेलो होतो तेव्हा सारंग त्या घरातून खूप गडबडीत बाहेर निघाला होता. त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग सुद्धा होते. लिटरली तो एवढा गडबडीत निघाला की त्याच्या गाडीचा धक्का लागला माझ्या गाडीला. मी त्याला आवाज दिला, परंतु तोपर्यंत तो निघून गेला होता. तो ज्या घरातून बाहेर पडला मी त्याच घरात गेलो. मी आज जाऊन पाहिलं तर ती बॉडी पडलेली होती. त्यानंतर पारू म्हणते, सारंग सर पार्टीतनं रागात निघून गेले असले ना
जरी या केसबद्दल मला काहीही माहिती नसलं ना तरी मला खात्री आहे सारंग सरांनी हा खून केलेला नाही आहे. कालिंदी म्हणते, खरं तर हे कोर्टात सिद्ध करणं खूप कठीण आहे कारण बिल्डिंगच्या CCTVमध्ये सारंग दिसतोय. पारू म्हणते, मॅडम तो मुलगा जर आमच्या समोरून गायब झाला नसता ना तर कदाचित आम्हाला पुरावा मिळाला असता. आदित्य म्हणतो, ॲटलिस्ट त्याच्याकडून काहीतरी इन्फॉर्मेशन तरी मिळाली असती. त्यानंतर ॲडव्होकेट त्या तिघांनाही निघायला सांगते. दुसरीकडे सावली खूप टेन्शनमध्ये असते. चंद्रकांत तेथे येतो आणि सावलीला धीर देत असतो. त्यानंतर पुन्हा कोर्टामध्ये केस उभी राहते. कोर्टामध्ये कालिंदी म्हणतात, माय लॉर्ड, माझ्या प्रतिस्पर्धी वकिलांनी उभे केलेले 3ही साक्षीदार काल बाद झाले. त्यानंतर सारंग यांना जामीन मिळणार होता परंतु कोर्टाचा कार्यकाल समाप्त झाल्यामुळे ते शक्य झालं नाही. तरीसुद्धा मी सन्माननीय कोर्टाला विनंती करते सारंग यांचा जामीन मंजूर करावा. यावर सरकारी वकील म्हणतात, एक्सक्यूज मी मिलॉर्ड, एवढी काय गडबड आहे, थोडं आम्हालाही बोलू द्या. काल माझ्या 3ही साक्षीदारांना कालिंदी मॅडमने क्रॉस एक्झामिन केलं आणि त्यांच्या साक्षी बाद ठरवल्या. याबद्दल कालिंदी मॅडमचे अभिनंदन आहे. मिलॉर्ड, सारंगच्या या केसमध्ये मला अजून काही साक्षीदारांची साक्ष घेणं महत्त्वाचं वाटतं. शेवटी कसं आहे, खुनाची केस आहे, कोणावर अन्याय व्हायला नको आणि कदाचित असंही होऊ शकतं की या साक्षीमधून काही नवीन गोष्टी समोर येऊ शकतात आणि आपल्याला खऱ्या खुनाचा शोध लागेल. यावर जज साहेबा म्हणतात, तुम्हाला साक्षीदार बोलवायची परवानगी आहे. यावर कालिंदी म्हणतात, माय लॉर्ड, खरं तर या गोष्टीची काहीही गरज नाही आहे. काल या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या आहेत. यावर सरकारी वकील म्हणतात, कालिंदी मॅडम, तुम्ही का विसरतायत? ही खुनाची केस आहे. याच्यातील सर्व साक्षीदार, सर्व आरोपी पडताळून पाहिले गेले पाहिजेत. त्यानंतर वकील अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना साक्ष देण्यासाठी बोलवतात. सरकारी वकील अहिल्यादेवींना म्हणतात, अहिल्यादेवी किर्लोस्कर, तुमचा बिझनेस कसा चाललाय? अहिल्या म्हणते, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा बिझनेस जसा चालायला पाहिजे तसा चाललाय. अगदी उत्तम. वकील म्हणतात, मी असं ऐकलंय की तुम्ही शिस्तीच्या आणि तत्वांच्या खूप पक्क्या आहात. यावर अहिल्या म्हणते, असं लोक म्हणतात, कदाचित त्यांना तसा अनुभव आला असेल. वकील म्हणतात, वा, हुशार आहात. यावर अहिल्या म्हणते, हो आहे हुशार, आणि तुमच्यासारखा वकील जर मला हुशार म्हणत असेल तर मी नक्कीच हुशार आहे. त्यानंतर वकील साहेब म्हणतात, आता मला सांगा, तुमच्या घरातही काही प्रॉब्लेम चालू आहेत असं मी ऐकलं आहे, हे खरं आहे का? यावर अहिल्या म्हणते, वकील साहेब, तुम्ही मला या केस संदर्भात साक्ष द्यायला इथे बोलवलं आहे, त्यामुळे या केस संदर्भातच तुम्ही प्रश्न विचारले तर बरं होईल. यावर ॲडव्होकेट कालिंदी म्हणतात, जज साहेब, वकील साहेब मुद्दाम माझ्या अशिलाला पर्सनल प्रश्न विचारून टॉर्चर करतायत. दुसरीकडे आदित्य आणि पारू खून झालेल्या ठिकाणी लपत-छपत आलेले असतात. त्यानंतर आदित्य आणि पारू दोघेही काही पुरावा मिळतोय का ते बघत असतात. दुसरीकडे जज साहेबा सरकारी वकिलांना म्हणत असतात की प्लीज केसच्या संदर्भातच प्रश्न विचारा. यावर वकील म्हणतात, हो जज साहेबा. त्यानंतर वकील साहेब विचारत असतात की सारंगला कधीपासून ओळखता तुम्ही? अहिल्या म्हणते, सारंगला अगदी मी त्याच्या लहानपणापासून ओळखते. वकील साहेब म्हणतात, कसं? यावर अहिल्या म्हणते, कारण सारंगची आई तिलोत्तमा मेहेंदळे आणि आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी आहोत. तसंच सारंग आणि माझी मुलं हे सुद्धा एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत. त्यानंतर वकील साहेब विचारतात, ज्या रात्री स्वराचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? अहिल्या म्हणते, ज्या रात्री ही घटना घडली त्या दिवशी मी माझी मैत्रीण तिलोत्तमा मेहेंदळे हिच्या घरी तिच्या नवऱ्याची आणि तिची ॲनिव्हर्सरी होती आणि त्याच्यासाठीच मी तेथे गेली होती. त्यानंतर वकील साहेब तिलोत्तमाचं आणि चंद्रकांतचं अभिनंदन करतात. त्यानंतर वकील साहेब पुन्हा पर्सनल बोलू लागतात. एवढ्यातच ॲडव्होकेट कालिंदी सरकारी वकिलांना म्हणतात की तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय म्हणून? त्यानंतर सरकारी वकील अहिल्याला विचारतात, दिवशी व्हिडिओ पाहिल्यानंतर सारंग खूप चिडला होता, हे खरं आहे का? यावर अहिल्या काही बोलत नसते. वकील म्हणतात, हे बघा अहिल्यादेवी, सगळी जनता तुम्हाला न्यायाची देवता समजते. तुमच्या तत्वाच्या इथे शपथा घेतल्या जातात, त्यामुळे तुम्ही खोटं बोलू शकत नाही. खरं सांगा, सारंग त्यावेळेला चिडला होता का? यावर अहिल्या म्हणते, हो. त्या व्हिडिओनंतर कोणाचा तरी फोन आला आणि त्या फोनवर तो चिडला होता. वकील म्हणतात, सारंग चिडला म्हणजे नेमकं काय केलं होतं त्याने? अहिल्या म्हणते, मला जास्त काही माहीत नाही,
परंतु तो फोनवर चिडला होता आणि त्यानंतर रागावून तेथून निघून गेला. यावर सरकारी वकील म्हणतात, धन्यवाद, तुम्ही सगळी खरी माहिती दिली. त्यानंतर वकील अहिल्याला जागेवर जाऊन बसायला सांग. दुसरीकडे आदित्य आणि पारू स्वराच्या घरी आलेले असतात आणि ते केससाठी काही ठोस पुरावा हाती लागतो का ते शोधत असतात. दुसरीकडे आदित्य आणि पारूला जो मुलगा खरं सांगणार होता त्या मुलाला शिवानीने किडनॅप केलेलं असतं. पारू आणि आदित्य इकडे पुरावा शोधतच असतात. एवढ्यातच पारूला तेथे काहीतरी पुरावा मिळतो. आदित्य म्हणतो, पोलिसांच्या नजरेतून हे सुटलं कसं? यावर पारू म्हणते, परंतु आपल्या नजरेतून तर नाही ना सुटलं. अशाच नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी रिव्ह्यू विथ सौम्या या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.